आम्हाला इथं ऐका ना, तहसीलदार ऐका, तहसीलदार तालुक्याचे तहसीलदार बसले तर मी नायब तहसीलदारकडे का जाऊ? नायब तहसीलदारकडे का जाऊ? कशाला आम्ही कलेक्टरला लाईनमॅनचं काम तुम्ही लाईनमॅनला काय देता? लाईनमॅननं तुम्हाला रिपोर्ट केल्याच्या नंतर तुम्ही किटकॅट मागलं काय देता का? तुमच्याकडे मेंटेनन्स कशाला काय? तुम्ही किती गावामध्ये कुठं कशाला देऊ? मी तुम्हाला हजारोच निवेदन दिले एमएससीबीला, माझ्या डीपीला किटकॅट नाही तर तुम्ही दिले का किटकॅट? लाईनमॅनचं तुम्ही का असं बोलालात? लाईनमॅनला तुम्ही कोणतं वेलफेअर देता? लाईनमॅनला कोणतं? लाईनमॅननं रिपोर्ट केल्याच्या नंतर डिस्चार्ज झाल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्ट त्याचा रिपोर्ट बनवून नांदेडला पाठवून तुम्ही गाडीचं भाडं असेल ते आमच्याकडून वसूल मग तुम्ही देता का? लाईनमॅन खुश आहे का तुमच्याकडे? मग हे का लिहिलं तुम्ही अधिकारी असो? मी राखू का? तुम्ही सहाय्यक अभियंताकडे मी का जाऊ? इथं जर कार्यकारी अभियंता असेल तर मी सहाय्यक अभियंता का जाऊ? ठीक आहे, तुम्ही का जाऊ? तुमच्याकडे आल्याच्या नंतर तुम्ही ऐका ना, तुम्ही एक चूक केली, मी मला त्याला ऍडजस्ट केलं, हे मला तुम्ही उल्लू बनवायला दिलं काय? सर मी तिथं जाऊन राखू? नाही मी राखू म्हणजे काय झालं हे तुम्ही? काय झालं? मग काय म्हणजे काय आपल्या माइंड मध्ये काय म्हणजे माइंड मध्ये नेमकं आहे काय? काल घटना झाली, आज तुम्ही परत असं करायला हे लिहिलं का? मग आता मी काय म्हणालो, आता आपण चव्हाण साहेबांकडे जाऊ नांदेडला. तुमच्या जर साहेबांनी जर हे जर चुकीचं जर म्हणलं चुकला तुमचं चुकीचं आहे तर तुम्ही जे शिक्षा म्हणसाल ते मी भोगायला तयार आहे. आणि जर त्यांनी जर म्हणले की माझ्या अधिकाऱ्याची चूक झाली तर तुम्ही काय करणार? त्याच्यावर काय? त्याच्यावर काय? बरं ठीक आहे, याच्या अनुषंगाने आम्ही एखादं पत्र देऊ, असं लिहिण्याच्या ऐवजी पत्र देऊ बस. मग डबल चूक करू नका, डोक्यातलं वेळ काढून टाका.